गत रूपाने दिसतो आणि ज्याला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होतं त्याच्या दृष्टीने मग आता जन नोहे हा अवघा जनार्दन, त्या ठिकाणी सगळा परमात्माच आहे, त्याच्या दृष्टीने सगळा परमात्माच दिसतो त्याला. मग ज्ञानोबरायांचा जो देव आहे तो विश्वात्मक देव आहे. विश्व हे ज्याचं स्वरूप आहे, किंबहुना विश्व हे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे, अज्ञानाने भासलेलं आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विश्वाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. मग विश्वात्मक का म्हटलं? तुम्हाला विश्व दिसतंय म्हणून ज्ञानोबरायांनी म्हटले. अज्ञान काळामध्ये विश्व आहे, परंतु ज्ञान झाल्यानंतर मात्र हे काय लपे तव तव आभासे प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे. आणि परमात्मा कसा आहे म्हटले? प्रगट ना न लपाला असे न खोमता जो. एकदा का परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला की मग त्या ठिकाणी विश्वाला सुद्धा बाजूला करायची गरज नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तैसे पार्था परियसी मी परियसा मी तव येथ आयसा रत्नी केळावो जैसा रत्नचितो. तैसे किंवा द्रवपणाची नीर अवकाशाची आंबर गोडीतेची साखर आन नाही. वन्नीतेची ज्वाळा दळाची नाव कमळ रुखतेची जळ रुखतेची डाळ फळादिक. तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आगवे घेई चंद्रबिंब सोलावे नलगे काय. विश्व येणे नावे मीची हे आगवे. चंद्रबिंब सोला, चंद्राचं बिंब घ्यायचं असेल तर पाहायचं असेल तर काय सोलून बघायचं का त्याला? अहो टळटळीत चंद्रबिंब दिसतंय, त्याला परत सोलत बसायची काही गरज नाही. तसं हे दिसतंय ना टळटळीत, हे सगळं काय परमात्माच आहे. झालेनी जगे मी झाके तरी जगत वे कोण फाके किडीवरी मानिके लोपी जे काय. म्हणून विश्वपण जावे मग माते घ्यावे तैसा नवे आगवे सकटची मी. त्या ठिकाणी माणिक आहे आणि माणिकाचा प्रकाश आहे, रत्न आहे रत्नाचा प्रकाश आहे. रत्नाच्या प्रकाशाने रत्न काय झाकलं जातं का? म्हणून विश्वाला बाजूला सारत बसायचं आणि मग मला घ्यायचं असं नाही. विश्व म्हणजे मीच आहे, हे ज्ञानोबरायांचं अन्वयाचं तत्वज्ञान आहे. याला जोग महाराजांनी चिदविलास नावाचा शब्द वापरलेला आहे. ज्ञानोबरायांनी अमृतानुभवामध्ये वगैरे हा विचार जास्त मांडलेला आहे. जगचे असे की वस्तुप्रभा. ज्ञानोबराय म्हणतात, हे जग नसून काय आहे? वस्तूची प्रभा एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. जगचे असे की वस्तुप्रभा प्रकाश तो प्रकाशकी यासी नवचे घेई चुकी म्हणून जग असे की वस्तुप्रभा. तेव्हा विश्वात्मक असलेला तो काय आहे? देव आहे. देव शब्दाचा अर्थ सांगताना दिव धातू आहे त्याच्यामध्ये. संस्कृतमध्ये प्रत्येक धातूचे वेगवेगळे अर्थ आहेत. आपण 18व्या अध्यायाचा विचार करताना या दिव धातूचा अर्थ पाहून आलो. 10 अर्थ सांगितले कोशकारांनी किंवा धातुपाठामध्ये. दिव, क्रीडा, विजिगीषा, स्तुती, मद, मोद,
स्वप्न, कांती, गती, ज्ञान हे देव शब्दाचे अर्थ आहे. ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला गुरूंचं वर्णन करताना 10व्या मध्ये देव शब्द वापरलाय. जय जय देव निर्मळ निज जना अखिल मंगळ जन्म जरा जरद जाळ प्रभंजन. जय जय देव प्रबळ. सगळ्यांना देव शब्द वापरलाय. आता हे देव शब्दाचा मुख्य जो अर्थ आहे, आता हे 10 अर्थ, त्या 10 अर्थाच्या ओळी आपण सगळं तिथे पाहून आलो. जो जगत रूपाने क्रीडा करतो तो देव, सगळ्यांना आनंद देतो तो देव, स्तुतीस योग्य आहे तो देव. पण मुख्य देव शब्दाचा अर्थ आहे देव प्रकाशने. जो प्रकाशक आहे तो देव आहे. यदा आदित्यगतम तेजो जगद भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम. भगवान परमात्मा म्हणतात सूर्याच्या ठिकाणी जे तेज आहे ते माझं आहे, चंद्राच्या ठिकाणी जो प्रकाश आहे तो माझा आहे. परमात्मा कसा आहे? प्रकाश रूप आहे. आता हा प्रकाशामध्ये सुद्धा काही प्रकार सांगितले वैकुंठवासी परमपूज्य दुंडा महाराजांनी. जड प्रकाश, विकारी प्रकाश, अविकारी प्रकाश आणि स्वयंप्रकाश. सूर्याचा चंद्राचा हा जो प्रकाश आहे, लाईटचा हा जड प्रकाश आहे. सूर्याचा प्रकाश सुद्धा जड आहे. चिदाभासाचा जो प्रकाश आहे, आपल्याला घटाचं ज्ञान होतं, पटाचं ज्ञान होतं, त्याच्यामध्ये विकार निर्माण झालेला आहे. तो प्रकाशच आहे, परमात्म्याचा आहे. तो ज्ञानरूपी प्रकाश आहे, पण तो विकारी प्रकाश आहे. साक्षी जो आहे तो अविकारी प्रकाश आहे आणि परमात्मा जो आहे तो स्वयंप्रकाश आहे. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. जो परमात्मा जो आहे तो ज्ञानरूप आहे, स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश आहे म्हणजे त्याच्या प्रकाशाने सगळं जगत प्रकाशित होतं. त्याला प्रकाशित करण्याकरता दुसऱ्या कशाची गरज नाही. तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदं विभाती. विभाती यस्य भाषा सर्वमिदम हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकर देते अमृतानुभव ज्ञानवर काय बोलतो. त्याच्या प्रकाशाने सगळं प्रकाशित आहे. तरी सूर्यासकट आघवी हे विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. हो वस्तू की तेजो राशी सर्व भूतात्म सरिशी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे. म्हणून आता विश्वात्मके देव. तो देव कसा आहे? हा प्रकाश व्यापक आहे, विश्वात सगळीकडे भरलेला आहे. नवे नवे जगचे असे की वस्तुप्रभा. जगात सगळा ज्ञानाचाच प्रकाश आहे आणि तोच परमात्मा मग देव होतो. तो निर्गुण निराकार परमात्मा जो आहे तो सच्चिदानंद स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे. आणि असा जो परमात्मा आहे तो आपल्या भक्तांच्या करता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य ती वेळी आपल्या चनी कैवारी मी साकार होणे अवतरे मग अज्ञानाचे अंधारे. तोच कृष्ण रूपाने प्रगट झालाय, तोच राम रूपाने प्रगट झालाय. नवे नवो तोच निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपाने प्रगट झालेला आहे. आता विश्वात्मके. परंतु तो देव असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळं सामर्थ्य असतं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहे. कोणालाही देव म्हणता येत नाही, त्याच्यामध्ये हे सगळं सामर्थ्य असतं. तसे आमचे निवृत्तीनाथ महाराज आहेत ते सुद्धा काय देवच आहेत. विश्वात्म आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारू वाक्य पूजा ज्ञानदेव म्हणे. असे व्यापक असलेले निवृत्तीनाथ महाराज आहेत.
ते त्या ठिकाणी गुरुरूपाने प्रगट, तेच तत्व गुरुरूपाने प्रगट होत असतं. असं म्हटलंय, ब्रह्माला, निरुपाधिक ब्रह्माला माया नावाची उपाधी लागली की ईश्वराचा अवतार होतो. आणि त्याच निरुपाधिक ब्रह्माला दया नावाची उपाधी लागली, तेच काय रूपा, संत रूपाने अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. ते देव रूपाने त्या ठिकाणी देवच आहेत ते, परंतु संत रूपाने आलेले आहेत. कारण देव रूपाने असताना काही कार्य करता येत नाही, ते संत रूपाने करायचे. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानोबाराय म्हणतात, आता विश्वात्मके देवी. जी मागणी मागायची ती सुद्धा व्यापक आहे, सामान्य देवाकडून ती पूर्ण होणारी नाही. किंबहुना त्या विश्वात्मक देवात आपण सुद्धा येतोय. ज्ञानोबारायांनी आपल्याला सगळ्यांना मागणी मागितली. जे खळांची व्यंकटी खळ कोण आहे? दुरिताची तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. ही मागणी मागितली. ते निवृत्तीनाथ महाराज व्यापक आहेत, त्यांना तर ते समर्थ आहेत, देणारच आहेत. पण त्याचबरोबर आपणही त्यात आहोतच. आपल्याला सगळ्यांना सांगितलंय, पहिलं हे करा, एक एक जाऊ द्या, तुमचं खलत्व जाऊ द्या. जे खळांची व्यंकट सत्कर्मात रती होऊ द्या. विश्व स्वधर्म सूर्य, स्वधर्मामध्ये तुम्ही स्वधर्मरूपी सूर्य सगळ्यांनी पहा. आणि मग दुरितांची तिमिर जाओ. आपल्यातला पापरूपी अंधार जो तो गेला पाहिजे. काय दुरिताचे तिमिर? हा, सगळ्यांची मैत्री झाली पाहिजे. आणि मग पुढे किंबहुना सर्व सुखी. हे जर सगळ्यांनाच व्हायचं असेल तर आता विश्वात्मके देवी येणे वागेज्ञे तोषावे. तर विश्वात्मक देवाचा विचार झाला. आता येणे वागेज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाये दान हे याचा विचार उद्याच्या प्रवचनात